गुड मॉर्निंग. आपण सोडवणार आहोत प्रॉब्लेम कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू कंपनी या टॉपिकवरचा प्रॉब्लेम बघा. नितीन अँड किरण कॅरी ऑन बिझनेस इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1. On 31st March 2017, they agreed to sell their business to Shiva Limited. Their balance sheet as on that date was as follows. लायबिलिटी साईडला बघितलं तर दोघांचे कॅपिटल आहेत, नितीन आणि किरणचे. रिझर्व आहे, सेक्युअर्ड लोन आणि सन्ड्री क्रेडिटर्स. असेटला बघितलं तर लँड अँड बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, स्टॉक आहे, डेटर्स आहेत आणि कॅश इन हँड आहे. टोटल आहे बॅलन्स शीटची 16,25,000. द कंपनी टूक द फॉलोइंग असेट ॲट द ॲग्रीड व्हॅल्यू. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स आणि गुडविल हे ज्या ॲग्रीड व्हॅल्यूला घेतलेत ती व्हॅल्यू दिलेत. द कंपनी ॲग्रीड टू पे क्रेडिटर्स 2,20,000. क्रेडिटरला 2,25,000 ऐवजी 2,20,000 द्यायचे, ते पण दिलेलं आहे. द कंपनी पेड 10,15,000 इन शेअर्स टू बी डिस्ट्रीब्युटेड इक्वली अँड बॅलन्स इन कॅश. एक्सपेन्सेस ऑन रिअलायझेशन ₹4,000. रिअलायझेशन एक्सपेन्स 4,000 आहेत असं दिलेलं आहे आणि 10,15,000 एवढे रुपये पार्टनरमध्ये शेअरच्या रूपात आणि उरलेले कॅशच्या रूपात द्यायचे आहेत. अर्थात हे किती द्यायचे हे काढायचं असेल तर आपल्याला पहिलं परचेस कन्सिडरेशन काय करायला लागेल, बनवायला लागेल. त्यामुळं आपण पहिलं काम करणार आहे ते म्हणजे आपण बनवणार परचेस कन्सिडरेशन. आखून घ्यायचं परचेस कन्सिडरेशन. पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट असे 2 कॉलम्स आपल्याला त्या ठिकाणी करायला लागतील. परचेस कन्सिडरेशन बनवत असताना आपले जे 2 पार्टनर आहेत नितीन आणि किरण, त्यांनी पहिल्या कोणत्या असेट्स टेक ओव्हर केल्या आहेत ते बघायचं. असेट्स टेकन ओव्हर. असेट टेकन ओव्हरमध्ये 1 बाय 1 घ्यायचं. पहिलं लँड अँड बिल्डिंग. आता ज्याची अमाऊंट ॲडजस्टमेंट आणि बॅलन्स शीट दोन्हीकडे दिली आहे त्याची ॲडजस्टमेंटमधली अमाऊंट घ्यायची. लँड अँड बिल्डिंग 7,62,500, 7,62,500. दुसरा आयटम बघायचा प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी क्लिअरली आपल्याला दिलेली आहे 3,97,500. त्यानंतर स्टॉक दिला आहे 2,75,000. पुढे बघाल तर डेटर्स दिलेले आहेत. डेटर्स आहेत 1,75,000. पुढे गेलं की आपल्याला आढळतील गुडविल. $1,25,000. एवढ्याच असेट आपल्याला टेक ओव्हर केलेल्या दिसत आहेत. त्यांची टोटल घ्यायची. टोटल असेट्स टेकन ओव्हर. आता याची जर टोटल घेतली आपण तर क्लिअरली आपल्याला दिसतंय की टोटल येते याची 17,35,000. या टोटलमधनं लायबिलिटीज टेकन ओव्हर मायनस करायचे आहेत. लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. आता लायबिलिटीज टेकन ओव्हरबद्दल आपण बोलू त्यावेळेला सेक्युअर्ड लोन आपल्याला दिसतंय बघा. सेक्युअर्ड लोन जर आपण बघितलं तर आपल्याला क्लिअरली दिलेलं आहे 2,00,000. क्रेडिटर्स आहेत पण ते कॅशमध्ये 2,20,000ला सेटल केलेले आहेत, त्यामुळे ते टेकन ओव्हर झालेले नाही आहेत. त्यामुळे एकुलती एक ही लायबिलिटी मायनस केली
की जो डिफरन्स येईल 15,35,000 तेवढंच आपलं काय असणार आहे, परचेस कन्सिडरेशन असणार आहे. हे जे 15,35,000 आहेत त्यालाच म्हणायचं परचेस कन्सिडरेशन. आता या परचेस कन्सिडरेशनची सेटलमेंट करणं हे देखील एक महत्त्वाची गोष्ट असते. सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. आता सेटलमेंट करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की काय द्यायचं ठरलेलं आहे. तर आपलं ठरलं आहे 10,15,000 रुपये कॅशमध्ये द्यायचे, शेअर्समध्ये द्यायचे आणि उरलेले पैसे आपण कॅशमध्ये देणं लागतो. ते एकदा बघून घ्यायचं. द कंपनी पेड 10,15,000 इन शेअर्स टू बी डिस्ट्रीब्युटेड इक्वली अँड बॅलन्स इन कॅश. 10,15,000चे शेअर आणि उरलेले पैसे कॅशमध्ये द्यायचे. पहिलं म्हणूया आपण शेअर्स. $10,15,000 आणि त्याच्यानंतर आपण घेणार कॅश. आता एकूण पैसे आपल्याला किती द्यायचे सेटल? 15,35,000 परचेस कन्सिडरेशन एवढे. त्यातले 10,15,000 शेअरमधून गेलेले आहेत, म्हणजे कॅशमध्ये उरलेले 15,35,000 वजा 10,15,000 म्हणजे 5,20,000 एवढ्या रकमेचे आपण काय देणार? कॅश देणार. अशा पद्धतीनं आपण परचेस कन्सिडरेशन त्या ठिकाणी काय केलेलं आहे? सेटल केलेलं आहे. तर इथं आपण वर्किंग नोटमध्ये पहिलं परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट केलं, ते आलं 15,35,000 आणि मग ते सेटल कसं करायचं हे बघितलं. आपल्याला दिलेलं होतं की 15,35,000 पैकी 10,15,000 हे शेअरमधनं द्यायचे आहेत, तेवढे वजा केले, उरलेले 5,20,000 आपण कॅशमधून त्या ठिकाणी काय करणार? देणार. आता पुढचा जो भाग आपल्याला सांगितलेला आहे तो म्हणजे पार्टनरशिप फर्मच्या बुकमधली अकाउंट्स क्लोज करायचे. हे अकाउंट्स क्लोज करत असताना 3 अकाउंट आपल्याला बनवावे लागतात. पहिलं 10-15 ओळीचं रिअलायझेशन अकाउंट, दुसरं पार्टनर्स कॅपिटल ज्याच्यामध्ये नितीन आणि किरण 2 पार्टनर आहेत, त्यांचे अमाऊंट कॉलम सेपरेट येतील, आणि शेवटचं कॅश अकाउंट. तर अशा पद्धतीनं जसे तुम्हाला इथं स्लाईडमध्ये व्हिडिओमध्ये दिसत आहेत तशी ही तिन्ही अकाउंट्स पहिले बनवून घ्यायचे आहेत. आणि हे अकाउंट्स बनवून घेतल्यानंतर आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. कॅपिटलचे बॅलन्स दोघांचे दिलेले आहेत, ते आपण घेणार सुरुवातीला. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅपिटलचे बॅलन्स 6,25,000 आणि 5,00,000 आहेत. 6,25,000 हा नितीनचा आणि 5,00,000 हा किरणचा. त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आपल्याला घ्यायला लागेल ती म्हणजे कॅशचा ओपनिंग बॅलन्स. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कॅशचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला क्लिअरली दिलेला आहे 25,000 रुपये. आता आपण पुढच्या कामाला लागणार. एक आयटम आहे जो आपल्याला वाटणं गरजेचं आहे, रिझर्वचा. बाय रिझर्व पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. प्रॉफिट शेअरिंग रेशो जो काय आहे त्याच्यामध्ये हा वाटायचा असतो. आपण जर प्रॉब्लेममध्ये बघितलं तर सुरुवातीलाच दिलेलं आहे, नितीन अँड किरण कॅरी ऑन बिझनेस इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1 इक्वल. एकास एक रेशो आहे 75,000. सो इक्वली वाटायचं आहे दोघात, म्हणजे 2 भागलं की आपल्याला 37,500 37,500 अशा पद्धतीनं उत्तर मिळेल. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता ज्या पद्धतीनं आपण अमलगमेशन ऑफ फर्म्समध्ये काम करत होतो की सन्ड्री ॲसेट जे असतात त्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आपण घेतो, त्याच पद्धतीत इथं देखील आपल्याला ते काम करावं लागणार आहे. जे आपण सन्ड्री ॲसेट्स आहेत त्या आपण कुठे घेणार आहे, तर रिअलायझेशन अकाउंट जे आहे त्याच्या डेबिटला
घेणार आहोत. आता सन्ड्री असेट्स घेत असताना आपल्याला जे दिलेले आहेत, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स, त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. कॅश आपण घेणार नाही, याचं कारण आपण कॅशचं सेपरेट अकाउंट ओपन केलेलं आहे. ज्या बॅलन्स शीटच्या व्हॅल्यू आहेत त्यालाच आपण सन्ड्री असेट घेणार. टू सन्ड्री असेट्स रिअलायझेशनच्या डेबिटला. सन्ड्री असेट्स घेत असताना कोणकोणत्या असेट आहेत बघा. लँड अँड बिल्डिंग, $6 lakh, plant and machinery, $5,25,000. जशी बॅलन्स शीटची व्हॅल्यू आहे तशीच आपण घेतोय. स्टॉक $287,500. त्यानंतर आपण घेतोय डेटर्स $187,500. आता या सगळ्यांची टोटल जी काही असेल ती काही आपण इथे घेणार नाही, कारण आपण अकाउंट बनवतोय. ज्या लायबिलिटीज आहेत त्या आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला घेणार. बाय सन्ड्री लायबिलिटीज. कॅपिटल आणि रिझर्व्ह सोडलं तर दोन लायबिलिटीज आपल्याला दिसतात, सेक्युअर्ड लोन आणि क्रेडिटर्स. त्याच आपल्याला घ्यायचे आहेत. सेक्युअर्ड लोन जे दिलेलं आहे $2 लाख आणि क्रेडिटर्स जर बॅलन्स शीटमध्ये तुम्ही बघितलात तर ते दिसतील $2,25,000. आपण अत्यंत सोपं काम केलेलं आहे. पहिलं आपण बॅलन्स घेतला कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंटचा. त्याच्यानंतर रिझर्व्ह प्रॉफिट शेअरिंग रेशो जो इक्वल रेशो आहे त्यात नितीन आणि किरणच्या क्रेडिटला वाटला. त्यानंतर ज्या असेट आहेत बॅलन्स शीटला दिलेल्या त्या रिअलायझेशनच्या डेबिटला घेतल्या. कॅश घेतली नाही कारण त्याचं आपण अकाउंट बनवलं आहे. आणि ज्या लायबिलिटीज आहेत त्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला घेतल्या. याच्यानंतर जी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे रिअलायझेशन एक्सपेन्सेस, ज्याच्याकडे जाण्यापूर्वी आपण एक गोष्ट करणार आहोत. तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण अमलगमेशन सोडवत होतो तेव्हा न्यू फर्म नावाचा अकाउंट आपण बनवत होतो, जे इथं आपण बनवलेलं नाही आहे कारण आपल्याला तसं काही सांगितलेलं नाही आहे. तर त्यावेळी आपण एंट्री करायचो की परचेस कन्सिडरेशनची जी अमाऊंट असेल ती आपण रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि न्यू कंपनीच्या डेबिटला अशा पद्धतीनं घेत होतो. न्यू फर्मच्या डेबिटला अशा पद्धतीनं आपण घेत होतो. तर आता मात्र तेच करायचं आहे, पण न्यू फर्म किंवा न्यू कंपनी हे अकाउंट इथं नसल्यामुळे एकच इफेक्ट येईल रिअलायझेशनच्या क्रेडिटला. बाय न्यू कंपनीज अकाउंट, कौसात म्हणायचं परचेस कन्सिडरेशन. आणि परचेस कन्सिडरेशन किती आहे आपण जर बघितलं आपल्या परचेस कन्सिडरेशनमध्ये तर तुम्हाला दिसेल 15,35,000 एवढं परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. 15,35,000. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर रिअलायझेशन एक्सपेन्स हा एक महत्त्वाचा घटक असतो ज्याचा इफेक्ट आपल्याला द्यायचा असतो. आणि प्रॉब्लेममध्ये बघितलं तर आपल्याला क्लिअर दिलेले आहेत. एक्सपेन्सेस ऑन रिअलायझेशन अमाऊंटेड टू ₹4,000. हे 4,000 एवढे रिअलायझेशन एक्सपेन्स आपल्याला काय केलेत दिलेले आहेत. इफेक्ट देऊया त्याचा. दिले म्हणजे पैसे गेले, सो कॅशच्या क्रेडिटला आणि रिअलायझेशनच्या डेबिटला. टू कॅश अकाउंट, कौसात रिअलायझेशन एक्सपेन्स 4,000. रिअलायझेशनच्या डेबिटला आल्यावर कॅशच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन, कौसात रिअलायझेशन एक्सपेन्सेस 4,000.
त्यानंतर अजून एक गोष्ट आपण सेटल केलेली आहे ज्याच्याबद्दल मी वाचतो बघा. द कंपनी अग्रीड टू पे क्रेडिटर्स ₹2,20,000. क्रेडिटरला आपण 2,20,000 दिले. सेम इफेक्ट येईल रिअलायझेशन डेबिट कॅश क्रेडिट टू कॅश अकाउंट कंसात क्रेडिटर्स 2,20,000 आणि कॅशच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट कंसात क्रेडिटर्स 2,20,000. त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे हे जे अकाउंट आहे त्या परचेस कन्सिडरेशनची आपण सेटलमेंट करणार. ती करण्यापूर्वी आपल्याला पहिलं रिअलायझेशन अकाउंट जे आहे ते टॅली करावं लागेल आणि त्याचा किती प्रॉफिट येतो ते बघावं लागेल. रिअलायझेशन अकाउंट सुरुवातीला आपण टॅली करूयात. रिअलायझेशन जर आपण टॅली केलं तर आपल्याला दिसेल क्रेडिटची टोटल येते 19,60,000. त्या 19,60,000 मधनं डेबिटच्या सगळ्या फिगर्स जर आपण घालवल्या तर आपला प्रॉफिट येतो टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. किती प्रॉफिट येतो बघा, 1,36,000 एवढा प्रॉफिट येतो. तो आपल्याला दोघांना वाटायचा आहे. नितीन आणि किरण रेशो त्यांचा इक्वल आहे त्यामुळं हाफ हाफ 1,36,000 भागिले 2 केलं की 68,000 अशा पद्धतीत त्यांचा प्रॉफिट येईल. आता हा आला तो घेतला पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अकाउंट कंसात म्हणायचं प्रॉफिट 68,000. आता फार महत्त्वाची गमतीशीर गोष्ट आहे, प्रॉफिट तर आपला आलेला आहे. आता रिअलायझेशन टॅली करायचं आहे. नितीनचं बघितलं तर क्रेडिटची टोटल येते 7,30,000. ही सेटलमेंट करण्यापूर्वी एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची की आपली जी न्यू फर्म आहे त्यातून आपण परचेस कन्सिडरेशन सेटल करतोय. हे परचेस कन्सिडरेशन सेटल करत असताना 2 गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. एक आहेत इक्विटी शेअर 10,15,000 आणि कॅश 5,20,000. या गोष्टी जेव्हा आपण देणार आहोत तेव्हा त्या पार्टनरना मिळणार आहेत, म्हणजेच पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला येणार आहेत. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल आहे, म्हणजे 10,15,000चे शेअर निम्मे निम्मे आपण दोघांना देणं लागतो. त्यामुळं आपण पहिलं काम करूया. टू इक्विटी शेअर्स इन न्यू फर्म अकाउंट. अशा पद्धतीने आपण पहिले इक्विटी शेअर देऊया. 10,15,000 आहेत, भागिले 2 केलं की येतात 5,07,500. तेवढे प्रत्येकाला मिळत आहेत 5,07,500. ही झाली पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट आपण करूया. दुसरी गोष्ट अशी की कॅश जी आहे दिलेली ती कॅश आपल्याला पार्टनर्स कॅपिटललाच घ्यायचे, पण कॅश घेत असताना मात्र डायरेक्ट कॅश आपण वाटणार नाही आहोत. तर काय करणार आहोत, बॅलन्सिंग फिगर येतील त्या घेणार आहोत. हा झाला पार्टनरशी संबंधित. कॅश अकाउंटबद्दल जर म्हणाल तर आपल्याला जशी आपण कॅश पेमेंट्स केलेली आहेत वेगवेगळी तशी एक कॅश रिसीट पण होणार आहे. न्यू फर्मकडनं आपल्याला 5,20,000ची कॅश मिळणार आहे. कॅश मिळाली म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला येईल. टू
न्यू कंपनीज अकाउंट 5,20,000. आले लक्षात. तर अशा पद्धतीने आपण इफेक्ट दिले. इक्विटी शेअरची सेटलमेंट आणि कॅशची सेटलमेंट याचा एक एक इफेक्ट न्यू कंपनीला जाणार असल्यामुळं तो काय आपण इथे घेतलेला नाही आहे, पण एक एक इफेक्ट मात्र आपण घेतलेला आहे. पैकी इक्विटी शेअर इक्वली आपण पार्टनरला वाटलेत त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोत, आणि जे कॅश आले ते कॅश अकाउंटच्या डेबिटला घेतलेत 5,20,000. तर अशा पद्धतीनं आपण हे इफेक्ट दिलेत. आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करतोय. 7,30,000ला टॅली होतं नितीनचा अकाउंट, म्हणजे बॅलन्सिंग फिगर येते त्याची 2,23,000. त्याच पद्धतीनं किरणचं जर आपण बघितलं तर किरणचं टॅली होतं 6,05,500ला 6,05,500, आणि त्याची बॅलन्सिंग फिगर येते 98,000. हे जे बॅलन्स आले ते आपण ट्रान्सफर करणार कॅश अकाउंटला. कौसात म्हणायचं बॅलन्सिंग फिगर. कॅश इकडे डेबिटला आलेत म्हटल्यावर कॅशच्या क्रेडिटला बाय नितीन्स कॅपिटल आणि बाय किरणस कॅपिटल. अमाऊंट्स लिहायच्या ज्या आल्या आहेत त्या 2,23,000 आहे नितीनची, आणि किरणची बघितलात तर आहे 98,000. आता जे आपलं कॅश अकाउंट आहे ते ॲटोमॅटिकली टॅली होणार आहे. 5,45,000 अमाऊंटला 5,45,000. याचा अर्थ आपण सॉल्व केलेला प्रॉब्लेम बरोबर आहे. काय काय केलं एकदा परत बघू. पहिलं आपण परचेस कन्सिडरेशन बनवलं, त्यानंतर रिअलायझेशन, पार्टनर्स कॅपिटल आणि कॅश अशी 3 अकाउंट ओपन केली. पार्टनर्सचा कॅपिटलचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण ट्रान्सफर केला. त्यानंतर कॅशचा ओपनिंग बॅलन्स कॅश अकाउंटच्या डेबिटला घेतला. त्यानंतर जो रिझर्व होता तो प्रॉफिट शेअरिंग रेशो इक्वल जो 1:1 दिलेला आहे त्याच्यामध्ये पार्टनर्स नितीन आणि किरणला वाटला. त्याच्यानंतर सन्ड्री असेट रिअलायझेशनच्या डेबिटला बॅलन्स शीटच्या व्हॅल्यूला घेतले. कॅश सोडून उरलेल्या सगळ्या कॅश घेतली नाही, याचं कारण ते आपण सेपरेट अकाउंट बनवले. त्यानंतर सन्ड्री लायबिलिटीज ज्या 2 होत्या सेक्युअर्ड लोन आणि क्रेडिटर्स त्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला घेतल्या. त्याच्यानंतर जशी आपण अमलगमेशनमध्ये न्यू फर्मची एंट्री करतो तशी इथे न्यू कंपनीची एंट्री केली. परचेस कन्सिडरेशनच्या अमाऊंट एवढी 15,35,000ला रिअलायझेशनच्या क्रेडिटला त्याचा इफेक्ट दिला बाय न्यू कंपनी. न्यू कंपनी अकाउंट जर आपल्याकडे असतं तर त्याच्या डेबिटला दुसरा इफेक्ट आपण दिला असता, ते आपण बनवलेलं नाही आहे. त्याच्यानंतर काही सेटलमेंट्स झाल्यात. रिअलायझेशन एक्सपेन्स आपण 4,000 पेड केले, त्याचा इफेक्ट दिला. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश 4,000. त्यानंतर क्रेडिटर्स आपण पेड केलेत 2,20,000, त्याचा इफेक्ट दिला. रिअलायझेशन टू कॅश 2,20,000. याच्यानंतर आपण रिअलायझेशन अकाउंट क्लोज केलं, त्याचा बॅलन्स जो 1,36,000 आला तो 68,000 असा इक्वल रेशोमध्ये जो पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्यात दोन्ही पार्टनर नितीन आणि किरणला वाटला. याच्यानंतर जी आपण सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन केलेली होती त्याच्यापैकी इक्विटी शेअर आपले जे होते 5,15,000 ते दोन्ही पार्टनरला इक्वली वाटले. 5,07,500, 5,07,500. आणि जी कॅश होती 5,20,000ची ती न्यू फर्मनं आपल्याला दिली, त्यामुळं कॅश अकाउंटच्या डेबिटला टू न्यू कंपनीज अकाउंट 5,20,000 अशी आपण घेतली. याच्यानंतर शेवटी आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली केलं. त्याचा जो बॅलन्स आला नितीनचा 2,23,000 आणि किरणचा 98,000 ते आपण कॅश अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केले, आणि अशा पद्धतीनं कॅश अकाउंट टॅली झालं. अशा पद्धतीनं आपण कन्व्हर्शन ऑफ फर्म इंटू कंपनी या पद्धतीमध्ये
पार्टनरशिप फर्मच्या बुकमधले अकाउंट क्लोज करतो. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.